देण्यात आली। महाडमध्ये झालेल्या दुर्घटनेत त्यावेळी 35 घरं जमीनदोस्त झाली होती, तर 87 ग्रामस्थांना आपले प्राण गमवावे लागले। या भीषण घटनेला वर्ष पूर्ण झालंय, मात्र आजच्या 1 वर्षानंतरही इथली परिस्थिती नेमकी काय आहे जाणून घेतलं आमचे प्रतिनिधी शिवाजी गोरे यांनी। 87 जणांना गिळणारा हाच तो तळीयेचा डोंगर। 22 जुलै 2021 रोजी अतिवृष्टी झाली आणि याच अतिवृष्टीमध्ये मोठ्या ढगफुटीनंतर हा डोंगराचा भाग कोसळला आणि याच डोंगराच्या मातीच्या ढिगाऱ्याखाली या ठिकाणचे 35 घरं गाडल्या गेली। याच ठिकाणी 87 जणांचा मृत्यूसुद्धा झालेला आहे। या घटनेला 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे। 1 वर्षानंतर आपण इथे पाहतोय पूर्णपणे आपल्याला स्मशान शांतता पाहायला मिळते। या ठिकाणची वस्ती पूर्णपणे बेचिराग झालेली आहे। लोकांचे मृतदेह याच ढिगाऱ्याखाली गाडले गेले। 53 लोकांचे मृतदेह प्रशासनाला रेस्क्यू ऑपरेशनमध्ये आढळून आले, परंतु उर्वरित मृतदेह याच ढिगाऱ्याखाली त्यांना मूठमाती देण्याचा प्रशासनाने निर्णय घेतला, कारण मृताची मोठ्या प्रमाणामध्ये विटंबना होत होती। कारण 4 दिवसानंतर मृतदेह आढळून येत नव्हते। मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी चिखल माती दगड होते आणि त्या चिखल मातीखाली अनेक लोकांचे मृतदेह याच ठिकाणी दडल्या जाण्याची शक्यता होती। अनेक बेपत्ता लोकांचे मृतदेह शेवटपर्यंत प्रशासनाला आढळून आले नाहीत, त्यामुळे प्रशासनाने त्यांना मृत घोषित केलं आणि पूर्ण शेवटचा जो आकडा आहे तो 87चा आकडा समोर आला। परंतु 87 लोकांचा मृतदेह या ज्या डोंगरामुळे झाला तोच मी डोंगर आपल्याला दाखवतोय। हाच तो तळीयेचा डोंगर। याच तळीयेच्या डोंगराने 87 लोकांना गिळलेलं आहे। तुम्ही जर का बघितलं तर अजूनही या डोंगराची दहाकता आपल्याला या परिस्थितीवरून पाहायला मिळते। लोकांना या दरडीची भीती आहे। लोकांची या ठिकाणी शेती होती, घर होतं, परंतु आता आपल्याला हा सगळा जर परिसर आपण बघितलं, नजर टाकली तर या परिसरामध्ये आपल्याला इथे वस्ती किंवा काही आपल्याला पाहायला मिळत नाही। आता हा सगळा परिसर पूर्णपणे सुमसाम असल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि ही सगळी परिस्थिती 1 वर्षानंतर सुद्धा आपण पाहतोय। या ठिकाणचे जे ढिगारे आहेत अजूनही जैसे ते आहेत। या ठिकाणच्या लोकांची शेती ओस पडलेली आहे। पुन्हा या ठिकाणी वस्ती होणार नाही, या लोकांची शेती सुद्धा इथे होणार नाही, परंतु या डोंगराची जी दहाकता आहे ते लोकांच्या मनामध्ये कायम घर करून आहे। शिवाजी गोरे, न्यूज 18 लोकमत, तळीये, रायगड।